नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्टला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर त्या आर्किटेक्टच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्रतेमध्ये काही बदल 2024-25च्या सेशन पासून करण्यात आलेले आहेत. नेमके हे बदल काय आहेत या संदर्भामध्ये आजच्या न्यूजपेपरमध्ये रितसर जाहिरात काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांच्याकडनं पब्लिश झालेली आहे आणि या माध्यमातून जे बदल झालेले आहेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर ही एक महत्वाची जाहीर सूचना आजच्या लोकमतमध्ये होती 9 जुलैच्या पेपरमध्ये आणि इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे त्यांनी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता पात्रतेमध्ये बदल, अशा पद्धतीचं टायटल या न्यूज मध्ये आहे. तर ही न्यूज काय आपण एकदा वाचून घेऊया आणि यामुळे प्रवेश प्रक्रियेवर काय परिणाम होतील हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. तर यांची जी काउन्सिल आहे त्या काउन्सिलच्या माध्यमातून जे रेग्युलेशन्स होते, यांचे नियम होते, त्यामध्ये सुधारणा केली गेलेली आहे. आणि ती सुधारणा म्हणजे कोणत्याही उमेदवाराला 10वी+12वी किंवा समकक्ष परीक्षा अनिवार्य म्हणून फिजिक्स व मॅथमॅटिक्स तसेच एकतर केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा टेक्निकल व्होकेशनल विषय किंवा कम्प्युटर सायन्स किंवा IT किंवा इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिसेस किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स किंवा बिझनेस स्टडीज समेत एकंदर कमीत कमी 45% गुण हे मिनिमम असले पाहिजे. एकंदर कमीत कमी 45% गुणांसह अनिवार्य विषय म्हणून मॅथ सहित 10+3 डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण झाले असल्याशिवाय आर्किटेक्चर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशा पद्धतीची ही सूचना आहे. आता बरेचसे मुलं 10वी नंतर 11वी-12वी सायन्स घेतात, त्यामध्ये त्यांचं मॅथ्स आणि फिजिक्स कंपल्सरी असतंच. सोबत ऑप्शनल सब्जेक्ट हा केमिस्ट्री असतो आणि ॲडिशनली काही ठिकाणी IT, काही ठिकाणी कम्प्युटर सायन्स, काही ठिकाणी मेकॅनिकल मेंटेनन्स किंवा इतर 200 मार्क्सचे सब्जेक्ट सुद्धा विद्यार्थ्यांचे असतात. परंतु या सगळ्या विषयाची एकूण जी काय पर्सेंटेज म्हणूया आपण त्याला, ते मिनिमम 45% असलं पाहिजे. आणि जे मुलं डिप्लोमाला अपियर असतात, म्हणजे 10वी नंतर डिप्लोमाला जातात, तर त्याही विषयाच्या संदर्भाने त्यांना 10+ डिप्लोमा 3 इयर्सचा डिप्लोमा, तर तिथे सुद्धा 45% गुणाची अट जी आहे ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. आता इथं दिलेल्या प्रवेशाकरिता अर्हताकारी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या टक्केवारीमध्ये शिथिलता केंद्र सरकार किंवा संबंधित राज्य सरकारच्या आरक्षण धोरणानुसार राहील. अर्थात काही ठिकाणी कॅटेगरीच्या मुलांना 40% मार्क्स चालतात, जसं की महाराष्ट्रामध्ये SC, ST, OBC, NT कॅटेगरीमध्ये 40% गुण असले तरी ऍडमिशन मिळू शकतं, अशा पद्धतीची ही गाईडलाईन आहे. तदनंतर सर्व हितसंबंधधारक अर्थात विद्यार्थी, पालक, आर्किटेक्चर संस्था आणि संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांना सूचित करण्यात येते की शैक्षणिक सत्र 2024-25 पासून पुढे 5 वर्षीय बॅचलर ऑफ आर्किटेक्ट पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाकरता प्रवेशासाठी उपरोक्त पात्रता निकषांचे पालन करावे. आणि अधिक माहितीसाठी www.nata.in ही वेबसाईटला आपण व्हिजिट करावी, अशा पद्धतीची ही महत्वाची सूचना आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्टला प्रवेश घ्यायचा आहे तर त्यांना 12th नंतर मिनिमम 5 इयर्सचा हा डिग्री कोर्स असेल आणि त्याच्यामध्ये 45% मिनिमम गुणांची अट असेल. परंतु त्या त्या राज्यामध्ये आरक्षणानुसार जे काय रिझर्वेशन आहे, सूट आहे, त्याप्रमाणे त्या त्या मुलांना ते मार्क्स असावेत. म्हणजे महाराष्ट्रात थोडक्यात झालं तर SCBC, EWS कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरी म्हणूया आपण, SCBC, EWS आणि जनरल कॅटेगरी यांना 45% लागतील. आणि इतर जे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असणारे विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये SC, ST, NT1, NT2, NT3, VJNT, SBC आणि OBC यांना 40% गुण लागतील, म्हणजे 120 गुण लागतील. अशा पद्धतीची आर्किटेक्ट करणाऱ्या मुलांसाठीची महत्वाची सूचना आजच्या लोकमत पेपरमध्ये पब्लिश झालेली होती. आपल्या वतीनं आर्किटेक्टचे प्रवेश आपण करत नाहीत, परंतु एक अतिशय महत्वाची सूचना आहे. अनेक विद्यार्थी आपले व्हिडिओज पाहत असतात,
तर त्यांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला. ज्याही विद्यार्थ्यांना भविष्यात आर्किटेक्टला प्रवेश घ्यायचा आहे म्हणजे 2024-25च्या सेशनसाठी कृपया हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.